एक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरचं कॉफी टेबल बुक या तिन्ही कार्यक्रमाची सांगता आणि उपयोगिता आणि संयुक्तिक असा पुतळ्याचं अनावरण नेमजसीने गीताचे 115 वर्ष पूर्ण होणे आणि कॉफी टेबल बुक हे माननीय परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजी यांच्या शुभ हस्ते आणि भारताचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम अंदमान येथे होतोय। त्या कार्यक्रमात सहभागिता आणि सहयोगिता देण्याचं पुण्यकर्म मला करायला मिळालं। असा एक अविस्मरणीय कार्यक्रम की ज्या ठिकाणी पंडित हृदयनाथ मंगेशकरजी, उषा मंगेशकरजी हे मंगेशकर कुटुंब सुद्धा अंदमानला त्या ठिकाणी येणार आहे आणि ते गीत ने मजसीने हेही सादर करणार आहे। विशेष करून सावरकरांच्या भूमिकेवरती ठाकरे गटाची भूमिका पाहण्याजोगी होती। या सोहळ्याचं निमंत्रण तुम्ही उद्धव ठाकरेंना देणार आहात? हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे। व्यक्तिगत कोणाला निमंत्रण देण्यापेक्षा सावरकर भक्तांनी जे सावरकरांच्या विचारावर प्रेम करतात, हिंदुत्ववादी विचारांशी ज्यांची पूर्णपणे नाळ बांधलेली आहे, त्या सगळ्यांसाठी हा कार्यक्रम खुला आहे। मला वाटतं काँग्रेस सोबत असल्यामुळे आणि आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। मुळामध्ये या कार्यक्रमातून पुन्हा एकदा प्रखर हिंदुत्ववाद, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारावरची निष्ठा आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं रचलेलं गीत याच्यावर प्रेम करणारे सगळे आमच्या बरोबर उभे राहतील ही आमची अपेक्षा आहे। अनेकांना या सोहळ्यास उपस्थित राहणं शक्य तो आत्ताच झाला म्हणून उद्घाटन होत आहे। अनेकांना या सोहळ्यास उपस्थित राहणं शक्य नाहीये, त्यामुळे मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये भाजपतर्फे काही वेगळे कार्यक्रम या निमित्ताने घेण्यात येणार आहे का? स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारावर आणि त्यांनी दिलेल्या देशभक्तीच्या मार्गक्रमणीवर सातत्याने भारतीय जनता पार्टी कार्यक्रम करत असते आणि हा सुवर्णयोग आहे की ज्यावेळेला परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजी बरोबर माननीय गृहमंत्री अमित शहाजी आणि मंगेशकर कुटुंब एकत्रित येत आहेत। आम्हालाही सहभागिता मिळते। नरेंद्र हेटे, अमेय हेटे व्हॅल्युएबल ग्रुप या सगळ्याच्या आयोजनामध्ये प्रमुख भूमिका करते आणि तिकडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल जे आहेत ते सुद्धा येत आहेत। मला वाटतं हा कार्यक्रमाचा सहभागिताच या कार्यक्रमाच्या माध्यमातून सावरकरांच्या विचारावर प्रतिबद्धता दाखवणार आहे। आमचंही ठरलंय, पुन्हा सांगतो आमचंही ठरलंय, महायुतीमध्ये आम्ही निवडणूक लढवणार आहोत। राज्यभरातल्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत एकत्रित लढू, एकत्रित जिंकू आणि महाविकास आघाडीला एकत्रित पराभूत करू। सर, योगायोगाची बाब अशी की उद्या तुम्ही या भव्य असं पुतळ्याचं अनावरण करता, दुसरीकडे आज मात्र पुण्यामध्ये त्याच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पत्तापी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात खटल्याची सुनावणी आहे। सातत्याने राहुल गांधी या सुनावणीला अनुपस्थित राहत आहेत, सुरक्षेचं कारण ते देत आहेत। राहुल गांधी यांनी केलेलं स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचं विधान अपमानजनक, बदनामीकारक, क्लेशदायक, संतापजनक, तळपायाची आग मस्तकावर नेणार आहे आणि म्हणून त्यांच्यावर चालू असलेल्या गुन्ह्यात त्यांना शिक्षाच झाली पाहिजे ही पूर्ण भारतवासियांची इच्छा आहे। न्यायालयापासून पळ काढण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत का, हा आमचा सवाल आहे। हे सरकार
पर्यावरण पूरकच कार्यक्रम, योजना आणि प्रकल्प करते. हे सरकार पर्यावरणाच्या रक्षणाचीच भूमिका घेऊन काम करते. नाशिकमध्ये सुद्धा आम्ही तीच भूमिका घेऊ. सर मुंबई कोणी मला याची माहिती नाही, माहिती घेऊन सांगेन. सर मुंबई मुंबईचे तुम्ही उपनगराचे पालकमंत्री आहात. लोकशाहीने आज एक ऑपरेशन केलं होतं की वेगवेगळे जी शौचालयं आहेत, सार्वजनिक शौचालय आहेत, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संसार साधलेलं पाहायला मिळतं. मुंबईचं चित्र आहे, याची काय तुम्ही चौकशी करणार आहात का? ज्या पद्धतीचं काम लोकशाहीने केलंय आणि हा मुद्दा समोर आणून दिलाय, शौचालय, सार्वजनिक शौचालय आणि त्याची उपयोगिता, यामध्ये अवैध रीतीने कोणी अन्य व्यवस्था किंवा निवास करत असेल त्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्तांशी मी बोलीन. लागलंच तर पोलिसांनी कारवाई करावी, अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेऊ आणि निर्देश सुद्धा देऊ. ठीक आहे.